नमस्कार श्रोते हो. अनेकदा आपण बाळांचं रडणं सामान्य समजतो, पण ते रडणं धोक्याची घंटा असू शकतं. आपण प्रश्न क्रमांक 13 मध्ये विचारलं होतं की नवजात बाळामध्ये कोणता बदल दिसल्यास तातडीनं रुग्णालयात जावं. याचं अचूक उत्तर आहे झटके येणे किंवा दूध पिणं बंद करणे. आणि याचं अचूक उत्तर अनेक श्रोत्यांनी दिलं आहे. पण श्रोते हो, नवजात बाळाचे शरीर अतिशय नाजूक असतं. आजारी पडल्यानंतर बाळाला स्वतः शब्दात काही सांगता येत नाही. त्यामुळं एक सजग पालक म्हणून ही 5 प्रमुख लक्षणे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. श्रोते हो, नवजात बाळामध्ये 5 धोक्याची लक्षणे दिसल्यास एका क्षणाचाही विलंब करू नका. सगळ्यात पहिलं म्हणजे दूध न पिणे. जर बाळाने अचानक दूध ओढणे किंवा पिणे बंद केले असेल, त्यानंतर जलद श्वास, बाळ एका मिनिटात 60 पेक्षा जास्त वेळा श्वास घेत असेल किंवा श्वास घेताना छातीचा खालचा भाग खड्ड्यासारखा आत ओढला जात असेल. तिसरं म्हणजे असामान्य तापमान, बाळ तापाने खूप गरम असणे किंवा अगदी थंडगार पडणे. चौथं म्हणजे कावीळ, बाळाचे डोळे, तळहात किंवा तळपाय पिवळे दिसणे. 5वं म्हणजे झटके किंवा सुस्तपणा, बाळाच्या शरीराला झटके येत असतील किंवा बाळ हालचाल न करता एकदम सुस्त पडून असेल तर एका क्षणाचाही विलंब करायचा नाही, त्वरित दवाखान्यात जायचं. श्रोते हो, या व्यतिरिक्त एक साधी चाचणी म्हणजेच पिंच टेस्ट नेहमीच लक्षात ठेवा. जुलाब होत असल्यास पोटाची त्वचा हलकीशी चिमटीत पकडा आणि सोडा. जर त्वचा पूर्ववत व्हायला वेळ लागत असेल तर बाळाच्या शरीरात पाणी धोकादायक पातळीवरती कमी झालेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही लक्षणे रात्री दिसली तरीही सकाळ होण्याची वाट पाहण्याची चूक कधीच करू नका. उशीर केल्यास बाळाच्या जीवावर बेतू शकतं. तुमच्या गावातील आशाताई तुम्हाला मार्गदर्शन करायला असतातच, पण वरील लक्षणं दिसताच वेळ न घालवता थेट रुग्णालयात जा. श्रोते हो, उद्याच्या प्रश्न क्रमांक 14चे सर्वात पहिले अचूक उत्तर देऊन विजेता व्हायचं असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. यामुळं नवीन प्रश्न येताच सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमची कमेंट सर्वात पहिली येऊ शकते. लक्षात ठेवा, कमेंटमध्ये तुमचे पूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव लिहायला विसरू नका. सुरक्षित रहा, निरोगी रहा. धन्यवाद.